अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराच्या नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू आहे। यानिमित्त सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1000 धम्म उपासक व श्रामणेर यांची नाशिक शहरातून सातपूरपर्यंत भव्य रॅली तथा मिरवणूक काढण्यात आली। रॅलीमध्ये बुद्धम शरणम गच्छामी सह अनेक बुद्धगीते आणि भीमगीते लावण्यात आल्याने संपूर्ण शहर सातपूर परिसर दुमदुमला होता। महाश्रामणेर शिबिरानिमित्त मिरवणुकीचा प्रारंभ सीबीएस जवळील ईदगाह मैदानापासून झाला। दुपारी सुरू झालेली ही रॅली तथा मिरवणुकीला सीबीएस, मायको सर्कल, त्र्यंबक रोड, ITI, सातपूर गाव, सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिक नगर मार्गे नालंदा बुद्ध विहारात पोहोचली। या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला। विशेष म्हणजे या रॅलीत आकर्षक फुलांनी सजावट केलेल्या रथात सर्वात पुढे भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळा एका रथावर विराजमान करण्यात आला होता, तर त्या मागोमाग रथावर भगवान बुद्धांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा, मग देखावा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा सजीव देखावा होता। सदर लक्षवेधी देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले होते। त्याचप्रमाणे त्या पाठोपाठ 1000 धम्म उपासक आणि श्रामणेर हातात पंचशील झेंड्यांचे प्रतीक असलेल्या छत्री घेऊन रॅलीत पायी सहभागी झाले होते। त्याचबरोबर रॅलीमध्ये बुद्धगीते आणि भीमगीते लावण्यात आल्याने वातावरण निर्मिती होऊन नागरिकांचे लक्ष वेधलं जात होते। ऑक्टोबरच्या कडक उन्हातही रॅलीमध्ये अत्यंत उत्साह दिसून आला, तसेच अत्यंत शांततापूर्ण वातावरणात ही रॅली संपन्न झाली। दरम्यान शहरातील विविध ठिकाणी रॅलीत सहभागी उपासक व श्रामणेरांचे स्वागत करण्यात आले। मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली। सविनय जय भीम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे समता सैनिक दल आणि BMA ग्रुप यांच्या माध्यमातून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रबुद्धी पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे सरचिटणीस महासचिव आदरणीय डेंगरे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली आणि तसेच राष्ट्रीय संघटक मोहनभाऊ आढांगळे यांच्या अधिपत्याखाली नाशिक शहरामध्ये महाधम्म मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आणि या महाधम्म मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की तमाम बहुजनांना महात्मा भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे। आपल्या जीवनामध्ये शीलाचं, सदाचाराचं आणि नीतीचं जीवन जगण्यासाठी त्यांना या ठिकाणी या महाधम्म मेळाव्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्याकडून ध्यानधारणा, त्यांच्याकडून संस्कारपाठ वधून घेतले जातात आणि त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष करण्याचा आदरणीय मोहनभाऊ आढांगळे त्यांच्या अधिपत्याखाली नाशिक जिल्हा अध्यक्ष KK बच्छाव गुरुजी, त्याचप्रमाणे नाशिक शहराचे अध्यक्ष गुणवंतजी वाघ, त्याचप्रमाणे आदरणीय अशोकजी गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा धम्म मेळाव्याचं उत्कृष्टप्रमाणे या नाशिक शहरामध्ये नव्हेच तर महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठा नमो बुद्धाय, जय भीम। सविनय जय भीम, नमो बुद्धाय। सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण महाबौद्ध धम्म मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने 1000 धम्म उपासकांचं महाश्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तर आज महाश्रामणेर शिबिराचा हा 7वा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण गोल्फ क्लब मैदान नाशिक ते श्रमिक नगर सातपूर येथेपर्यंत महाधम्म रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या धम्म रॅली काढण्याचा एवढाच उद्देश आहे की जो तथागत भगवान गौतम बुद्धांचा शांततेचा आणि विज्ञानवादी धम्म जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा। आणि तसेच या रॅलीमध्ये आपण तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जिवंत देखाव्यांचं सादर केलेलं आहे। या देखाव्यांचा हाच उद्देश आहे की या महापुरुषांचे विचार लोकांनी आचरणात आणावे आणि त्यांच्या विचारांप्रमाणे वागावे, हाच उद्देश आहे।
मिरवणुकीमध्ये भंते ज्ञानज्योती, भंते नागसेन, भंते धम्मरत्न, भंते बोधिपाल, भंते धम्मबोधी, भंते महामोगलान, भंते सारीपुत्र, भंते कौटिन्य आदी सहभागी झाले होते. या मिरवणुकीच्या प्रारंभी रॅलीला संबोधित करताना भंते बोधिपाल म्हणाले की संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीची सर्वच समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. भगवान बुद्धांच्या महानिर्वाणानंतर स्वतंत्र संगिणी निर्माण करण्यात आली. या संगिणीचे प्रमुख भदंत महाकाश्यप हे होते आणि या संगिणीमध्ये अरहंत भिक्षू देखील होते. या प्रसंगी रॅलीत कार्यक्रमाचे आयोजक व BMA ग्रुपचे अध्यक्ष मोहन आडांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, KK बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाट, बबन काळे, गिरिजाबाई ढवळे, मनीषा राऊत, जिजाबाई भैसाने, नंदू चव्हाण, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, शिवाजी गायकवाड, YD लोखंडे, DM वाकळे, अशोक गांगुर्डे, संदेश पगारे, सोमनाथ शार्दूल, संजय नेटावदे आदीसह अखिल भारतीय समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एनएन न्यूजसाठी प्रतिनिधी दिवटे, नवीन नाशिक.